गोट्याची गोष्ट. नमस्कार मित्रांनो, आपलं परत एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, गोट्याची गोष्टचा तिसरा एपिसोड वेळ न वाया घालवता चालू करूया. चला मग. आपण दुसऱ्या एपिसोड मध्ये ऐकलं कसा गोट्याचा पहिल्यांदाच मुंबईला येऊन त्याचं शौचालयामध्ये स्वागत झालं. आता आपला फ्रेश गोट्या आपल्या मित्र केतनच्या घरी निघाला. केतन भायखळ्याला राहायचा. दादर स्टेशन वरून टॅक्सीने 18 ते 20 मिनिटं लागतात. गोट्याने शौचालयाच्या बाहेर पडून टॅक्सी पकडली. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आणि हा टाइम तर तुम्हाला माहीतच आहे की मुंबईमध्ये किती ट्रॅफिक असते. गोट्याने टॅक्सीवाल्याला ॲड्रेस सांगितला आणि टॅक्सी मग निघाली. आता गोट्या पहिल्यांदाच मुंबईला टॅक्सीतून बघतोय. रस्त्यावरचे मार्केट फुल पब्लिक, तर कुठे फॉरेनर्स, तर कुठे महागातल्या मोठ्या मोठ्या गाड्या. गोट्या मस्त मजा घेत पाहत होता. पण तेवढ्यात सिग्नल लागला आणि एक भिकारी तिकडे आला. ए बाबा दे रे, सुबह से कुछ खाया नहीं. गोट्याने सुट्टे काढायला खिशात हात टाकला आणि त्याच्यासोबत त्याचा फोन टॅक्सीच्या सीटवर पडला. गोट्याला कळलंच नाही. सिग्नल सुटला. गोट्याने टॅक्सी ड्रायव्हरला विचारलं, भैया कितना वेळ लगेगा. गोट्याची तुटकी फुटकी हिंदी आणि वागण्यावरून टॅक्सीवाल्याने रिप्लाय केला, नए हो क्या भैया यहाँ. नहीं नहीं, मैं इकडेच रहता हूँ, ते भायखळा को पहिली बार जा रहा हूँ. टॅक्सी ड्रायव्हरला कळालं की हा येडा बनवतोय. शेवटी 20 मिनिटांनंतर भायखळा आलं. गोट्या प्रवास करून फुल थकलेला. कधी केतनला भेटून झोपेन असं झालेलं. गोट्याने टॅक्सीवाल्याला पैसे दिले, आपली बॅग घेतली आणि टॅक्सीचा दरवाजा चुकीने जोरात बंद केला. टॅक्सीवाला भडकत बोलला, अरे क्या घर का दरवाजा समझे क्या, साला किधर किधर से बंबई आ जाते. अरे सॉरी भैया असे रिप्लाय करून गोट्या केतनच्या बिल्डिंगच्या गेटवर पोचला की तेवढ्यात त्याला आपला किस्सा हलका जाणवला. त्याला कळालं की आपला मोबाईल गायब आहे. त्याने बॅग रस्त्यावर ठेवून आपले पुढचे मागचे किस्से चेक केले. मग त्याला आठवलं की पैसे काढतानाच मोबाईल टॅक्सीत पडला. गोट्या लगेच मागे वळला टॅक्सीला बघायला, पण तिकडे काही टॅक्सी नव्हती. गोट्या लगेच मेन रोडवर पळाला, पण टॅक्सी काही दिसली नाही. मग त्याला अचानक आठवलं की त्याने आपली बॅग बिल्डिंगच्या गेटवर असंच सोडून आलाय. मग भाई परत केतनच्या बिल्डिंगकडे पळाला, पण नशीब त्याची बॅग व्यवस्थित होती. गोट्या एकतर आधीच प्रवासात आणि शौचालयाचा वास घेऊन थकलेला आणि आता मोबाईल हरवला. फुल सॅड होऊन तो सी विंग 503 मध्ये केतनच्या घराकडे पोचला. बघतो तर काय, गोट्याच्या डोळ्यासमोरचं दृश्य बघून अजून हैराण परेशान झाला. तर मित्रांनो, असं काय बघितलं गोट्याने की त्याचा थकवा अजून वाढला आणि तोंड उघडच राहिलं. हे कळायला तुम्हाला ह्याचा 4था एपिसोड दादर स्टेशनवर सकाळ हे ऐकायला लागेल. तर मग भेटूया लवकर. तोपर्यंत धन्यवाद.